मित्रांनो, तर बघा मी बनवणार आहे आता बिर्याणी. हे बघा इथे खेळायला लागले, तर हे बघा इथे खेळायला ते. चला आपण जाऊ किचन मध्ये आता बनवू बिर्याणी. तर बिर्याणीसाठी आता कापणार आहे मी कांदा कापणार आहे. मी तुम्हाला दाखवते. दिसायले का तुम्हाला? इथे दिसायले का तुम्हाला? मला काय दिसत नाही तेवढं. बिर्याणीसाठी कांदा साधी सिंपल करणार आहे. कांदा तर चला कांदा कापून घेतला मी. अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतली. इथं आहेत आपले खडे मसाले, मिरच्या आणि हे टाकणार आहे मी फक्त बिर्याणीचा मसाला, चिकन बिर्याणी मसाला सोहळाचा, आणि मटन मसाला थोडासा टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार. तर डायरेक्ट मी कुकरमध्येच करणार आहे. तेल आहे कढईमध्ये. तर ह्याच्यामध्ये आहे तेल. ह्याच्यामध्ये मी काय गुलाबजामुन तळले होते, तर असंच तेल आहे. आपण टाकू तेल. भरपूर झालं हे तेल. तर चला आपलं तेल तापले. पहिले टाकणार मी मिरच्या, टाकणार कांदा, कांदा भाजू द्यायचा पूर्ण लाल होऊ द्यायचा कांदा. दाखवते कांदा लाल झालेला. तर हे बघा कांदा तळायला आपला लाल. कांदा तळल्यानंतर मी तुम्हाला आणखीन दाखवते. लय मोठा व्हिडिओ होईल कांदा भाजी करण्याचं. तर आपला कांदा लाल झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खडे मसाले. खडे मसाले थोडासा गॅस कमी करायचा. खडे मसाले झाले. थोडीशी पेस्ट आपल्याला रस्सा बनवून ठेवायची. तर आपण टाकली अद्रक लसूणची पेस्ट. साधी सिंपल बिर्याणी. तुम्हाला मी दाखवते हा मसाला केवढा घेणार आहे. तर मी हे बघा मला दाखवते. थोडासा घेतलाय. हे टाकणार आहे मी. थोडासा राहू देणार आहे कारण लय जड लागते हे. तर ह्याच्यात टाकू थोडीशी वरून पेस्ट. जास्त पण नाही टाकायची, मग नंतर मी अद्रक लागते. एवढा आहे मसाला. हळद नाही टाकणार मी. बनवते बिर्याणी एकदम साधी सिंपल सोप्या पद्धतीमध्ये. द्यायचा आणि आपल्याला ह्याचं करायचं आहे शर्वेला ठेवलंय मी थोडंसं.
ते म्हणतात नुसता भात खाऊ वाटत नाही, काहीतरी रस्सा पाहिजे थोडा प्यायला. हे बघा आपण अर्धा किलो चिकन आणलेली, तर ह्याच्यामध्ये हळद टाकली, त्याच्यामुळे मी ह्याच्यात टाकणार झालं. आता आपण करू पाणी गरम ह्याच्यात. आपण टाकू ह्याच्यामध्ये गरम पाणी. आणि इथं मी कढई घासून घेणार आहे शर्वेला. आणि सकाळची भाजी होती. पाणी झालं त्याच्यात टाकायचं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि बिर्याणी झाल्यास पण मी तुम्हाला दाखवते. आणि हा सगळ्यात म्हणजे महत्वाचं विसरून गेले बरं का मी, टाकायचं मीठ. मीठ टाकायचं विसरून गेले, बरं झालं लक्षात आलं, नाही तर विसरून गेले होते मी. तर बघा मी ह्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले, ते काही तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. आता मी बनवणार आहे शेरवा. तर तुम्ही बघा कसा बनवते मी, तुम्हाला जवळून दाखवते. काहीच टाकायचं नाही बरं शेरव्याला जास्त. आणि बिर्याणीमध्ये टाकणार आहे मी तेवढाच फक्त लाल मसाला. चला एक पोळी टाकू, तेल थोडंसं टाकायचं आणखी ना. तरी असली ना बिर्याणीमध्ये, आपण बिर्याणी हॉटेलमध्ये खायला कसं गेलं शेरवा म्हणतात, सेम सेम तसा शेरवा करणार आहे मी. काहीच टाकायचं नाही, फक्त घरचं थोडीशी चटणी टाकायची आणि लाल तरी मसाला एक टाकायचा, मटन मसाला तेवढंच टाकायचं, बाकी काहीच टाकायचं नाही. आणि अद्रक लसूणची पेस्ट बस. तर तुम्ही बघा कशी बनवते मी. तर आपल्याला लावून झाकण, आता आपल्या बिर्याणीला लावून झाकण. तुम्ही बिर्याणी बघा माझी एकदम साधी सिंपल, जास्त नाही काहीच नाही. आता हे करा ते करा, दम लावा, प्लेट झाका, वरून पीठच लावा. त्याच्यामध्ये भरपूर आहे, पण मी आता काढणार नाही का तर मला गरज नाही. फक्त मी वरून थोडी चिरून कोथिंबीर टाकणार आहे. काही आणखी थोडीशी आहे ती, तिथे गरम पाणी करून ठेवले. फक्त ह्याला ना तेल तापू द्यायचं चांगलं. शेरवा बनवायचं असलं ना तेल जास्त तापू द्यायचं, म्हणजे नंतर कच्चं लागत नाही. थोडं पाणी होतं ते उडायला आता. तर तुम्ही बघा आपलं तेल चांगलं तापले. टाकू अद्रक लसूणची पेस्ट. माझा स्टँड जरा छोटा आहे, पूर्ण नाही दिसणार त्याच्यामध्ये. त्याला भाजू द्यायचं. भाजलं नंतर येसूर आहे ह्याच्यामध्ये मसाले तेवढे टाकायचे. येसूर एकच चम्मच टाकायचं, जास्त नाही. नंतर घट्ट जास्त घट झालं ना खवाच नाही. बस एवढाच मसाला भाजायचा तेलामध्ये, बाकी काहीच करायचं नाही, काहीच. आणि हे शेरवा आता टाकलं. बस थोडं करणार आहे. पाणी लय बकळ केलं मी गरम, थोडं नाही टाकणार. बस झाला एवढा शेरवा.
थोडं मी टाकून बघणार आहे मिरची आहे का. मला लागलं नाही आता बघितलं मी पण. मस्त छान झालं. थोडंसं टाकते मी पाणी. मला थोडा घट्ट वाटायला आहे. बस फुल गॅसवर एक शिट्टी देऊन कमी करून ठेवायचा आणि 2 शिट्ट्या कमी गॅसवर द्यायच्या. झाली आपली बिर्याणी. आणि नंतर हे मसाला टाकायचा आणि झाकण लावून ठेवायचं. अक्षरच मसाला पूर्ण पांगते त्याच्यामध्ये. नंतर शिट्टी द्यायची काही गरज नाही. आणि हे बघा ह्याच्यामध्ये आणली शेवग्याची शेंग आणि वांगे. वांग इतकं भारी बनवते तुम्हाला दाखवून मी एखाद्या दिवशी रेसिपी वांग्याची. उद्याच बनवणार आहे शेवग्याची शेंग नाही तर वांग. तर तुम्हाला मी ती पण रेसिपी दाखवणार आहे मी शेवग्याच्या शेंगाची आणि वांग्याची. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा. तुम्हाला जर आवडत असले तर मला कमेंटमध्ये सांगा. मी आणखीन व्हिडिओ असेच बनवत राहीन तुम्ही आवडते म्हणला तर. टाकायची कोथिंबीर. गरम पाण्यामध्ये धुवून घेते ही कोथिंबीर. पुन्हा पण हात लावलेली घेतलेली हातामध्ये असंच नाही टाकणार. पाणी धुवून घेणार. तर भाजीमध्ये टाकली. तर आपली झाली. तर तुम्हाला बिर्याणी बनवल्यास दाखवते मी आणि शर्वा पण दाखवते. तर त्याला व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कमेंट करा. मला सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटते. नंतर मला बनवायला आणखीन उलाशी येईल तुम्हाला जर आवडले तर. चला बाय. नंतर बिर्याणी दाखवते मी तुम्हाला. हाय मित्रांनो. तर बघा ही म्हणली मम्मी तू बिर्याणी बनवलीस का मला दाखव. तर मी हिला दाखवायला आले. बाई गॅस चालू आहे. एक चिट्टी झाली की मग आपलं जेवण करायचे. हाय ना बरी. काय बनवलंस तू. मम्मीने काय बनवले. बिर्याणी. कशी खायची बिर्याणी बघा कशी खायची म्हणे बिर्याणी. एक 2च घास खाते या आणि जास्त बिर्याणी पण खात नाही. तर बाय म्हण. बाय बाय. बघा ह्यांचा अभ्यास. सूर्य सत्याचा उगवेल उद्या आहे. तर बघा आपली झाली बिर्याणी. ते बघा भात दिसायला लागलाय का. मम्मी मला नको. हे भात आहे. बिर्याणी आहे बिर्याणी. माझ्या मम्मीने बिर्याणी बनवली. माझ्या मम्मीने बिर्याणी बनवली. मी कपडे घातले नसले तर कमेंट मध्ये सांगा. कपडे घातले नसले तर. मम्मी आज बिर्याणी पहिले पप्पाला. हे आमच्या चिकूला. चिकू खात नाही मिटन. मीटिंग काढा. और ये काला. पप्पाकडून काढून घे. आणि हे आमच्या दीदीला. आमच्या करुणी दीदीला सगळं बिर्याणी मधलं काढून द्यावं लागत या. चमच पुढे गेला तुमचा. आता ही प्लेट मला. मिठाई का नको. मिठाई बाई हाय नको. नको हाय. तर या सगळ्यांनी बिर्याणी खायला. आपला इथं आहे रस्सा. माझा रस्सा आहे. माझा रस्सा कुठे आहे.